खतरनाक ना. राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लडक्या भावाच्या चॅनलवरच्या. चॅनलचं नाव रोहित करतोय ब्लॉग. आणि आज आपल्यासोबत आहे अजित मोर्या. आणि आज आम्ही निघालो एका मोठ्या ट्रेकवरती. त्यासाठी सामान पण घेतलंय, टोपी बॅग आहेत, काहीतरी पाण्याच्या बाटल्या भेटल्या आहेत. कसला भारी मॉर्निंग सनराईज आहे बघा. आणि आता थोड्याच वेळात पोहोचायचे आपल्या मीटिंग पॉईंट वरती. बरं सगळे ऑलरेडी पोहोचलेत, माझ्यामुळे लेट झाला हा. पण माझं सगळं एकदम म्हणजे जेव्हा काटेवर होतं तेव्हा असतं, त्यामुळे मी लेट करतो सगळ्या गोष्टीला. आणि माझे शूज बघा, शाळेतले शूज घालले ऐन टायमाला भेटलेच ना शूज, आणि माझ्या होते ते खराब झाले. सो त्यामुळे आता सगळं खापर माझ्यावर फुटणार आहे, तर मी फक्त एन्जॉय करणार आहे. तर चला पोचूया, लेट्स गो. होपफुली गाईज खोपोली स्टेशनवरती आता आलेलो आहोत आपण. आणि आता आपण निघालेलो आहोत मीटिंग पॉईंटवरती भेटण्यासाठी. पोरं कुठेतरी पुढं आहेत. खोपोली स्टेशन एवढं डेव्हलप केलं ना, भाषा वाटतं. जाऊ दे, काही विषय नाही. चला काही जाऊया. आला घाम बघ आपल्याला. अजित दिसतोय तर मित्रांनो, इथं आपण आता आलेलो आहोत. बघा आमचा सॉरी थांबा, नंतर इंट्रोडक्शन करून घेतो. पहिले इथं सगळे आलेले आहेत. हिमेश आपला आहे, रोहन, अजित तर आपल्यासोबतच आहे. बाकीचे दोन धुरंधर कुठे आहेत? कुठे गेलेत ते? मेरे शूज देखो ना. गदर राग ना. हो, 10वीला घेतलेले. 5 वर्षांनी. व्हाईट वाले नाही रे, व्हाईट वाले उसमें ग्रिप नाही पर. अच्छा आणणार कसं, त्याला ठेवणार कसं. गाईस सामान बघा, हे बघा. सामानचा ब्लॉक चाललाय. आपले वरती काढायला ते पिचकतील आमची. आईच्या गावात एवढं सगळं आणलं राशन. आंबे इथं मध्ये कुठं तर ते वरती काढून ठेवून तर पिचक हे नरम होती. पुढे टाकतो. मजा करायसाठी चाललं तिकडे. काय झालं मला आज पूर्ण 3-4 तास जाणार. ते बाकीचे पोरं कुठे आपले. गाईस सामानचं सॉर्टिंग चाललंय व्यवस्थित. बाकीचे आपले गँग मेंबर्स कुठे? 3 हे किती मध्ये पडेल. हा हा गाईस बघा, अख्खा संसार आम्ही इथं आता मांडतोय. आपला डिस्ट्रीब्यूट करतो. सॉरी हा बोल ना. मेरे बैग में डाल कुछ तो, मेरा बैग खाली है. अरे स्पीकर विकर लाया रे इन्हें. अरे मेरे को बहुत बड़ा लगा था स्पीकर. जो फुटने वाला चीज नहीं होते. बारकी बॅग मध्ये येईल का एवढं? तुझ्या बॅग मध्ये मेन सामान आहे. हा माझ्या बॅग मध्ये टाक. योगेची पण आहे बॅग जराशी भरली. काय अजून टाकलंय तुम्ही? आता घेतल्या पाण्याच्या बाटल्या? आम्ही घरनं आलोय 3 बाटले घेऊन. हाय गाईज, आज मजा. नंतर जोशी थांबा जरा, इथून पहिले जाऊ द्या आम्हाला. बाकी मी आत नाही का, टेन्शन नसते. गाईज हे बघा, शेवटचे श्वास बॅगेचे आपले आहेत. कधीपर्यंत? काही क्षणात
काम 25 होऊ शकतो डायरेक्ट. मिलेगा उसको भी. अरे मैं वो कब की बैग है पता क्या अपन 6 में थे तब की बैग है. पैसा वसूल किया तूने. हाँ ये लगता है आत्मरम तो कारण भेटेगा या म्हणे काय आत्मरम तो योगी आपण तुझा इंटरव्ह्यू घेणार आहोत लवकरच. टेन्शन नको घेऊ. लवकर घेऊ आत्मरम तो कारण भेटेगा. कॉल पे भेटा गेलेंगे. कॉल पे चालू आहे मिनी ब्लॉग चालू आहे. मिनी ब्लॉग चालू आहे. तेल जर मी दिला ना गाईस तुम्हाला काय वाटतं हे काय आहे तेल आहे का लिंबू पाणी आहे करून सांगा नक्की. लिंबू पाणी योगेश पिवळं पितोय कसं तो दिसतंय? गेस करून सांगा मला अरे मला तेल खरं आहे वाटलं जिरा सोडा आहे का काय. रुको अभी हिमेश आ रहा है उसको पूछते हैं. हिमेश भाई ये चेक करके बता क्या है. आजा आजा आराम से. रुको ये चेक करके बता क्या है. क्या है देख रहे जीरा सोडा है, जीरा सोडा. जीरा सोडा क्या है. देख गाइस ये तो जाने की बता त्याची पिला नाही घातली. हा घेतलाय सगळं घेतलं टाकलंय सगळं टाकलंय. माझ्या बॅगेत 4 लिटर बॉटल आहे. ए आजी तुझ्या ह्याच्या बॅगेत टाक. ह्याच्या बॅगेत काही नाही काय नाही तुझ्या बॅगेत. सामान आहे. मी ऑलरेडी 2 बॉटल खतरनाक कुठे गाईज. आता आम्ही निघालेलो आहोत. आताशी सामान वगैरे झालं व्यवस्थित आणि आता व्यवस्थित निघालो. इथे आपली सर्व पलटण सगळे दिसतात का पण. बॅगेत किती वजन आहे माहितीये का. किती सांगतो तुला. 4 किलो ते हे 2 किलो आहे. 6 किलो आणि 6.5 किलो वजन आहे. अरे माझ्यात घ्यायला नाही भाई. हे शेवटचे श्वास मोजतोय बघ कला. माझा पण सेम कधी पण तुटल. माझ्या 2 लिटरची एक बॉटल आहे. ते हिमेशकडनं सामान घ्या भेटत आहे. विषय झाले हिमेश बोलतो की माचीस बिचीस घेतलं का नाही. दगड मॅन वर्सेस डिस्कवरी चॅनल अरे हाय चालू आहे आपला ब्लॉग. लेट्स गो गाइस. तू टॅली मध्ये आहेस ना. अबे मेरा सुपरवाइजर पेमेंट रहेगा 10,000 लाख. अरे प्लस करा. मेरा सुपरवाइजर 2730 गाइस प्लस करना भूल गया. ए गाइस इसको सुपरवाइजर बना दिया ना. ओए इसको सुपरवाइजर बना दिया ना. पेमेंट 10,000 रहेगा 10 लाख देगा उसको. 2 जन की सैलरी एक ही देगा. पैकेज एक ही महीने में देगा. प्लस करा प्लस 40 उबर जाके मजा आने वाला है पता क्या. 320 प्लस 230 हे गाईस तर आज आम्ही चाललेलो आहोत केपी फॉल्सच्या इथे. आणि ह्या वेळेस मुद्दामून चालू आहे कारण की आम्हाला पावसाच्या अगोदर व पावसाच्या नंतर सिनेरी दाखवायचं. तर ट्रान्झॅक्शन पण दाखवतो तुम्हाला. आणि अनफॉर्च्युनेटली कालच पाऊस पडलाय. म्हणजे आमचं प्लॅन होतं की उन्हाळ्यात जायचं होतं पण उन्हाळा काय झाला नाही. आणि आता आज थोडं जास्त गरम होते आणि थोडा लेटही झालेलो आहोत आम्ही. आणि थोडा झाले कारण की सामान जास्त होता गाईस. तर आम्ही लिटरली ना असं 2-2, 3-3 किलो राईस वगैरे असं खंडीवर सामान घेऊन चाललोय. आणि हा तिथं म्हणजे आम्हाला काय खतरा नाही. आमच्यापासून सावध बाकीच्या प्राण्यांना. हा स्पीकर एक आहे. गाडी तर इथे आमचे मेंबर आहेत रोहित, रोहन, योगेश, अजित आणि हिमेश आणि तुमचा लाडका कुणाल राहायचं इथं. चाललोय इथे चाललोय आम्ही. इथे नंबर 2 ब्लॉगर कंटेंट क्रिएटर. पाण्याची बाटली माझ्याकडे दिली नाही वाटतं परत. ए आजी तो लहान नाही बाळा आमच्या एवढंच आहे. आमच्या एवढं आहे. ट्रेनचा आवाज येते का गाईस तुम्हाला. छान बसा तरी छान बसा. आला असेल. अरे योग्या तुझा आयफोन आहे तू हळू बोलला तरी ऐकू येईल. तू बोल बिंदास. तर आम्ही चाललोय आता. गाईस तर आता आमचा सगळे बोलतात. दत्त मंदिर. तिथं आम्ही काप्स लोड करणार आहे. केळी वगैरे खाणारे, पाणी वगैरे ज्यांना पैसे त्यांनी पिऊन घेणार आणि तिथं वापस रिफिल करून आमची पुढची ट्रॅकिंग तुम्हाला दाखवतो. तर अपडेटेड राहा योगेश सोबत. योगा तुम्हाला सगळं ब्लॉग्स अप टू डेट देत राहील. सगळे बोलतात 1 तासामध्ये पोहोचू. सगळे बोलतात की तिथं वरती जिथं आम्ही चाललो तिथे. आता भाऊ किती तास लागतात. तसं ट्रॅकर्स वरती की आपले वॉरियर्स किती जोशने चालतात. आपली वॉरियर फुल जोशवाली आहे. मध्ये कोण खचणार नाहीये. फक्त आमचा रोहित वॉरियर थोडा पाठी राहिलाय पण तो पण आता येईल. मंदिर हे जुनं मंदिर आहे काय जिथं त्या रस्त्यातून झेनित पण आहे.
ते इथं कोणाला झेनीतलं असेल ना आईची थोडासा इश्यू काय इथं कोणाला झेनीतला थोड्या टायमासाठी योगेशने पुशअप केला असता पण जाऊन दे. येस गाईस मी तेवढं क्रॉप करायला बेंचवर का ठेवू पुशअपचा असून दे ना मेमरीज पाहिजे. टायच क्रॉप करू नका योगेश सगळे मेमरीज आतमध्ये जे एकदम आतमध्ये. ओके गाइस, अभी आपको डायरेक्ट दत्त मंदिर के इधर दिखाऊंगा. बाय बाय. तो गाईस आम्ही पोहोचलेत दत्त मंदिर. ऐक ना योग्य 5 कॅमेरा काढ. वेट. तू 0.5x ने हा 0.5 घे. ओके. डायरेक्ट 0.5 आपण सगळे कॅप्चर होईल गाइस. चेक पॉइंट घेतला आपण. ब्रिज बघा मस्त आहे एकदम. बाहेर कुठं काढ रे. इथेच काढू शेअरशी इथंच बसा म्हणजे बुटर काढायला पण. आता मी तुम्हाला दाखवतो आम्ही कशी काप्स लोड करतो. बॅग एक्स्ट्रा ठेवा सगळ्यांची. चालू कर काढ तुझं बॅग. गाइस इथं आता सर्वजण आलेले आहेत. रेस्टिंग पॉईंट आहे आपला पहिला हा दत्त मंदिर खोपोलीतला. तर आपण हे प्रार्थना करतोय की आता आम्ही जो प्रवास करतोय तो सगळ्यांचा सुखरूप व्हावा आणि सगळ्यांनी सुखरूप घरी यावं. अजित काउंट कर फक्त एकदा. काउंट कर. काउंट किती 9 आहेत का? 9 आहेत ना? नवनाथांचं आहे ते. सर्व प्रे करतायत. मी पण करतो प्रे. लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण आहोत दत्त मंदिरात खोपोलीच्या व्यवस्थित. इथं आपला फर्स्ट पॉईंट आहे रेस्टिंगचा. इथं आपण आता काय छोटा मोठा स्नॅक करणार आहोत आणि ट्रेकला परत स्टार्ट करणार आहोत. आपली बाकीची पब्लिक बघा. हे जे 6 पॅक दाखव रे जरा. अडकांचा बॅग येतो. ब्लॅक आपला बनाना केळी वाटप. हे माझा हिस्सा 2 केळी गाईस. एनर्जी. अजित हे कसला भारी रेकॉर्ड होतं रे योग्य. तुझा फोन भारी. आपल्याला कडून पाहिजे का असला फोन. मजा येईल. काय ही विहीर बघा केवढी खोली आहे आईच्या गावात. अई शपथ पक्का बेकार आहे. चुकून माझा मोबाईल पडला बेटा. पायऱ्या बिऱ्या पण नाही रे खाली पडला तर. हा मंदिरचा परिसर ना, हा मंदिरचा एवढा परिसर एवढा भारी आहे ना, लय मस्त आहे. म्हणजे मेडिटेशन साठी एक नंबर आहे. पार्ट नंबर 2 ऑफ ट्रेक. हे बाई असली गाणी नको आहेत आपल्याला. त्यांना अशी गाणी आवडतात. काय दत्त मंदिर. चला आशीर्वाद द्या. येतो आम्ही. सुखरूप चाललोय. सुखरूपपणे आम्हाला रिटर्न आणा घरी. ब्रिज कसला भारी गाईज मस्त. लेट्स गो. दत्त मंदिर खोपोली. जय श्रीराम. चला गाईज जाऊया आता. लेट्स गो. हाँ तू सुनने को नहीं आता रे आवाज. हाँ. ट्रेन का हॉर्न का आवाज नहीं आता. ट्रेन आती तो इथे ट्रेन पहिल्यापासूनच आवाज देत येते. हा, देत. फक्त कान थोडेसे शार्प ठेवायचे आपले. कभी कभी ऐसा बच्चे लोग आणि बघ आणि ट्रेन आली तरी पॅनिक नका करू. साईडला एवढा Side स्पेस ला आहे बस. की तुम्ही काय तुमचे 10 जण बसतील तेवढ्यात. ओके. आणि पॅनिक नका प्रत्येक 50-50 मीटर 100-100 मीटरला एक चेंबर आहे जास्त मोठा. Okay, लोकोमोटिव्ह साठी. तर एवढं काय पॅनिक व्हायची गरज नाही. आणि इथनं शांत आला. वय में घाई करू नका. वही में भी लोग बता रहा लेट्स गो गाईज. हे केपी फुल गायब झाला. कुठे गेला? केपी तिकडे त्या डोंगराच्या वरती असं डोंगर आला. अरे छोड़ दे उसमें जो बाहर के बाहर बोल नाही सिर्फ इधर का टोक के बाहर देख वो ढक्कन खोल. 2 मिनिट भाई आपण ऑनलाईन नाही केले स्पॉटीफाय बघ. ऑनलाईन नाही नेट ऑन कर. अरे स्पॉटीफाय बघ ना. स्पॉटीफाय एक गाणं फोटो काय हो गाणं. मी तर व्हिडिओ काढतोय. आतमध्ये टाकून गाठ बांधलं. हे थांब ना गाईज. ट्रेकला चाललोय आणि पहिलाच कांड झाला इथं. बॅगचा विषय काय विषय नाही. चला जाऊया व्यवस्थित. हे रिपेअरिंगचं चाललंय. तुम्हाला करतोय आपला. इधर से डालो इधर से आतमध्ये गाठ मार. उधर से आएगा नहीं पता है. जुगाड करतात काहीतरी. हे कुणाल. हे धेंडवाला पिंट आला. नाचा नाचा. मित्रांनो हा ट्रेक मी फर्स्ट टाइम करतोय. इट इज रिअली एक्साइटिंग फॉर मी. खूप भारी वाटते. काय विषय नाही. आणि मी निघालोय पुढे. आपली पलटण चालली आहे. खूप भारी वाटते. तुम्हाला मी एक सीन दाखवणार आता. एक नंबर सिनेमॅटिक शॉट्स एव्हरीथिंग. वी हॅव आयफोन सगळं आहे. लेट्स गो. काय विषय नाही.
बाकी काय नाही, बाकी आपण करू. बाकी नाथबाबाला पण जायचं ट्रेन ट्रॅकवरून चालत चालत टनल्समधून. मी दमलो तुम्हाला वाटत असेल, पण हा दमलोच मी. गाईज हा स्टार्ट. माझी बॅग हिमेशने घेतले आणि माझ्या पाठी रोहन येतोय. दिसतोय का रोहन? रोहन दमलायस का? पीपल्स आपले पुढे हा व्ह्यू बघा. 5 पायरी जे बोलतात ना, विषय बेकार आहे बरं का. पावसात खूप जपून या. इथं मी आताच घाबरलो बहिणी, खूप बेकार विषय. वी आर गोइंग राईट नाव. नवरी नटली काल बाई सुपारी फुटली डिंचंग डिचंग डिंचंग डिचंग. ए कुणाल कुठे आहे हे ट्रेन? एवढ्या वरती आलो आपण. हा. गाईस तर इथे आता आम्ही आलेलो आहोत. कुठे आलोय वरती? कुठला पॉईंट आहे? 5 पायरी. 5 पायऱ्याचं थोडं बॉडी गाईस, बॉडी नाहीये पण जाऊ दे. इथे हे जी बॉडी आहे नाही गाईस. 4-5 महिन्याला जिम बंद आहे, डाएट बंद आहे आणि थोडे वेगळे कामं चालू होते, त्यामुळे थोडीशी ड्रॉप झाली बॉडी. इथे आमची नवरी नटली गाईस. दिसती का? लय गरमी आहे गाईस, पण आज काल पाऊस पडला ना त्याच्यामुळे. मी पण थोडा शर्ट वेट काढलेला आहे, गरम होते. असा पूर्ण एकदम व्यवस्थित, काही विषय नाही. मला पण रे व्यवस्थित. तर आम्ही आलोय आता. हा आमचा आजारी माणूस बघा. आजारी माणूस सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहे इथं. आणि आमचा रनर भाई, रनर आणि अजित द बॉय. व्यवस्थित बॉडी तर काही खास नाही आहे, काही विषय पोट सुटलंय. हा पोट गाईस बघून घ्या, हा ट्रान्सफॉर्मेशन लवकर देणार आहे, धप्पा देणार आहे तुम्हाला. फक्त तुम्ही अपडेटेड राहा. ऐकी ना. पण आहे बॉडी आहे भाई, बनवलं थोडीफार आहे, चालले काही विषय नाही. लुक मॅक्सिंग गाईज. आता कसं विषय पोट थोडा मोठा आलाय, बाकी काय नाही. गाईस सर्वात जास्त काम आणि मेहनत म्हणजे अजित आणि हा करतायत. आता हिमेश सध्या फुल पेंडी बघा कसले पद्धतशीर बांधले. तर हॅट्स ऑफ यांना. तर आता तुम्ही बघू शकता असं काहीतरी व्ह्यू आहे पाठी. आणि आम्हाला तुम्हाला इथून दिसणार नाही, तिथं आहे जंगलाच्या पलीकडे वरती. तर तुम्हाला अपडेट देत राहतो. बाकी करू. इथं गाईस पेंडा रेडी आहे, बॅग रेडी आहे, सगळं रेडी आहे. गाईस फुल पनीर दाबून आणणार आहे, कोशिंबीर विशिंबीर आहे सगळ्यांनी. तुम्ही पण या आता खायला. गाईज बघा. हे कुठे झालं हिमेश? बघा गाईज तिकडं आहे वरती. व्यवस्थित फोटोशूट. ते असं बघ ना डोंगरात, ते असं असं झालंय. हा हा तिथं पण दोन्ही जागेवर जाऊन बसलोय मी आणि कुणाल. हा काय? आहेत फोटो ना आपण. ते फोटोच काढत बसलेत बिचारे. पण आपल्याला जायचं कुठे? अजून केपी फॉल बाकी ब्रो. ट्रेकचा विषय इथं वरती जायचंय. कम ऑन लेट्स गो गाईज, लेट्स गो. ही नवरी बघा आमची. नवरी नवरी नवरी. यांचं काय गुलुगुलू चाललंय. इकडे आलोय गाईज, धबधब्याची पायवाट. इथनं धबधबा येतो पाण्याचा. गाईज हा आमचा सेकंड स्टॉप आहे आणि आम्हाला हे काहीतरी फळ भेटलेलं आहे जे कुणालने दिलंय. काय ते फळ नाहीये, मग काय फळ असतं का? काय आहे ते? रानमेवा आहे का रे हो? व्हाईट ऑनियन आहे तो. रानमेवा आहे का काय? हे आपले गँग मेंबर. कमेंट करा. तो झाडाच्या एकदम कॉर्नरला आलेला आहे. हो त्या बघा तिथं आलता तो. तिथनं काढलाय पोरांनी आपल्या. ए कातकरी नहीं बोला के खाने को. अजित, तो लेट्स गो मार्च टुवर्ड्स केपी फॉल.
मला जरा पाणी द्या ना यार, मला मुतायचंय. अभी अभी इधर थर्ड स्टॉप है ना, सेकंड थर्ड रहेगा कुछ तो हमें थर्ड स्टॉप आहे. आपला हा दत्त मंदिर सेकंड हा थर्ड आहे आणि तिथे 2 जण गेलेत. बाय गायस. सिटी वाला सिटी सायराट. हा बोल. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत तिकडे वरती व्यवस्थित प्रॉपर 500 लेवल आणि दगड स्टॉप झालेला आहे आपला. आणि आता आपण व्यवस्थित निघालोय. मी म्हातारा दिसतोय पण काय विषय भाई नाही, चला. क्वालिटी होता तुझा डाय व्हिडिओ. काय म्हणतो गा लय जवळ आहे आता, टाइमपास नका करू. मित्रांनो, इथं आता आपण रेस्टिंग मारतोय व्यवस्थित. अरे थांबा, हा असा रेस्टिंग मारतोय इथं उन्हाच्या तापत्या धूप मध्ये व्यवस्थित. आणि आपला पार्टी व्ह्यू बघा, हाय का नाही, किंग ऑफ द रिंग. आणि हे बघा इकडे आपली बाकीची मंडळी. एक ते कुठं गेलंय बुजगावनं काय माहिती, गेलंय कुठं त्याच्याच मर्जीनं, आम्हाला नाही काय माहिती. त्याला बोलवते तर येणं झाले, ते कुठं गेले काय माहिती. इथं मजा यायला लागली. पण 500 लेवल. बाकी ट्रेन ट्रॅक थोडासाच आता लांब राहिलाय. हे आता खडी चढाई विडे काय नाही ना आता थोडीशी आहेच का अजून. खडी डायरेक्ट खडी होणार. लय गरम व्हायलंय. बघू आता, बॅटरी तर वाचवलेली मी, तरी पण मी जरा आमच्या गावाकडची भाषा बोलतो, मी दमलोय आता. मला शुद्ध भाषा नाही बोलता येते, ऍडजस्ट करा जरा प्लीज. थॉड झाले का तू हसू नको, शिवाय खाशील अजून. ए टाटा पावर दिसतोय का रे तो? तेव्हा तो टाटा पावर आहे. ते काय ब्रिज दिसतोय? ए मी आ रहा क्या तेरे फोटो में? हे गावकरी बघ, हे नवरी आईची जय. त्याला अरे काय चुत्या लोड्याचा माणूस आणलाय रे आपण. तर इथं आमच्या अंगावर एवढी बॅग आहे आणि आम्हाला ते धरून चालतंय नाही ना. लाकूड घेऊन आलाय हो, लाकूड घेऊन आलाय चालायला. अमरेंद्र पुनालम बाहुबली. ते टाकंबली आणि हे पिंबली. ते म्हणजे आयला इथं हिंचूत. आमच्यातला लीडर ह्योच आहे फक्त. आणि ती दोघं गेलेत भयकलेली माणसं, आणि ती ह्यो बी गेलाय मागणं बारका. आम्ही बसलो इथं बाबा, वाट लागली. काहीच आता थोडासाच राहिलाय रस्ता. हे बघा इकडे आहेत, ते इथे कुठेतरी आहे रस्ता, दिसतोय नाही दिसत आहे गेस लाईट मुळे. बघा इथे आहे, इथे आहे, इथे जायचंय. सरळ रूटने जायचं. इकडे नाही, इकडे जायचं. ना उत्तर भिंचोद आहे काय? ना डोंगर ना काय, सरळ जायचं. मला असं वाटलं साप पडला का काठी होती. हा बोल. सरळ गेली गांड म्हणतो पावडर संपला तुझा. शरीरातले संपले, शरीरातले तर आमचे संपत झाले. काय पण इलेक्ट्रोलाइट परवडत माहिती का? इलेक्ट्रोलाइटच परवडेल, पाणी साधं नाही प्यायचं, इलेक्ट्रोलाइटच प्यायचं. थंड पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट टाकायचं मस्त दिवसभर. ते काय नाही नॉर्मल पण चालेल, काही विषय ना, नाही. थंड पाण्यात माहिती का? ते दुपारपर्यंत जरी असं साधं झालं ना तरी बाद झाला का. आपण दिवसभरात पाणी नाही पित, आपण दुपारी पाणी पितो. हा. म्हणून मला जरा 2 मिनिटं दम धर, कारण की तू अरे बेचो काय कटना आणलाय. एवढा हे बघ guys, कसा विषय. त्यांना फोन लावून सांग, 15 किलो असेल. त्यांना फोन करून बोल की तर गाईज आता निघतोय आम्ही. हा ब्रेक झालेला आहे माझा आणि रोहनचा. खरं तर हा ब्रेक नव्हता, आम्ही थांबलो होतो आणि आम्हाला दम लागला होता. लेट्स गो गाईज, लेट्स गो. पोचतो गाईस आणि पोचू इथं. हे नाही पिशवी इथे कुठेतरी ठेवलं, तिथे ठेवलंय, घ्यायचे आपल्याला. चला गाईज निघतो. हा घेतले. चला गाईज निघतो, लेट्स गो गाईज. म्हातारपणाची काठी. येस लेट्स गो. बॅग टाकतो, निघतो. गाईज आय एम फायनली हिअर ॲट केपी फॉलच्या ब्रिज वरती. लुक ॲट दिस व्ह्यू. दिस इज इट. बघू शकता तुम्ही, खतरनाक ना. जवळजवळ 3 का 4 तास झाला आम्ही ट्रेक करतोय. चला ते लोक भातासाठी थांबले, माझ्याकडे झोप आहेत, मी जातो. दिस इज द सेटअप दॅट अजित हॅज गिवन मी. गुड. मी पिशवी टाकले मागं. चला लेट्स गो. जलवा है हमारा. ट्रेन आली का अजित? चला अजित पटकन.
चल पटकन. लग्नाचा एवढा दमलोय काय सांगू, वाट लागली माझी. एवढी गँग ए पाणी लागत असलं ह्याच्यात आहे 4 बाटल्या. नाही ब्राऊन कलर ए माझ्या रुमाल आहे लाल कलर. एक काम करतो एक काम करो किसको तो मारो वो लाल हो जाएगी. लाल चड्डी लेके ते आता व्यवस्थित जेवणाचा विषय करायचे सफेद चड्डी दी काय प्रॉपर लेवलला. काय तो दाखा नाही माझा की ए हे बघ मोठ्या जायजावर चाकणी बरं का घरनं आणलाय मी. चुला बना भाई चुला बना. मोठे दगडे आणून वाटलं तर मोठी घ्या, छोटी नका पडल बिडल. आम्ही आणतो. 2 चूल बनवा. हे म्हणे तो वो चूल लेके किधर. हाँ तीस जा रोन जा इमेज जा पत्र लिखे वो इधर लगा. चला काही चूळ घेऊन येतो आम्ही. चुळबुळ पक्षी बोलती वारे काय झरे वाहती. इथं झरा नाहीये पण आता काय विषय नाही. चला चूल लाते चूल चुल मची आग लगी बस्ती में रोहन भाई मस्ती में. हे बघा काहीच कसला भारी व्ह्यू. 500 लेवल ना. बघा तिथं सगळे जेवण बनवत आहेत. असं वाटतं स्टोन इज मॅन. अरे हे काय कर रहा तू. अरे गिरेगा उधर गिरेगा रे ध्यान से. आमचा चुला सॉरी चुला बोललो. इथं भांडी बिंडी सगळा विषय टॉपचा आहे. इथं आमचे मास्टर शेफ 3 मास्टर शेफ. इथं एक हेल्पर योगेश द भाई. पॉवर बँक असेल ना अजून मजा आली. पॉवर बँकची काय गरज आहे. 59 वर आलो रे. अरे चालतंय नाथ बाबा अजून विषय बाबा नाही का अजून आहे बाकी. मग कोण चाललंय सगळे चालले. रोहित हिला जरा धुवून घे. कसं ए फिर से बोल प्लीज. इसमें खड़ा हो सकता है ऐसा दिखा खड़ा करके दिखा. करके इधर 2 मिनट. ए अरे टाइमपास नका करू नका करू. आपल्याला काम भरपूर ये मैं आहे. खड़ा हो गया चूल्हा इतना मजबूत आहे. अरे सुन नहीं मैं क्या करूँ क्या पत्थर थोड़ा पीछे ले और छोटा पत्थर डालो. कांदा टोमॅटो कोणाच्या बॅगेत आहे. तो गाइस तू कुछ बोलना चाहता है क्या. हा गाइस आम्ही आता खूप मशगत करून इथं आलेलो आहोत आणि आता जेवण बनवतो व्यवस्थित आणि मजा यायला लागली खूप जास्त. एवढा मोठा पीस काय. आणि ही एवढी लोक आहेत आमच्यासोबत. इकडे योग्य जरा या साईडला आहे फुल होतोय तू इथं थांब. पक्षी बिचारे घाबर आहे त्याचे घरी. पक्षी को रख देंगे ना थोड़ा इधर चावल ले लेंगे. नहीं तेरे को बता रहा है कि वैसे सामग्री करने का है. अच्छा बाबा तू इकडनं तू इकडे. पहले उसने क्या किया, एक टोप लिया उसमें ऑयल डाला है और जीरा डाला है और तेज पत्ता डाला है और मिर्ची डाली है और फिर उसको मिक्स किया है. फिर सोख हुआ चावल डाला है. फिर उसको मिक्स किया है. फिर पानी डाल के ढकने के लिए रख दिया है ना. नमक डाला. हाँ नमक. नमक कुठे आहे? हे ठेव. हे बघ मसाल्याचे पिशवीत सर्व मसाले ठेव. अरे ब्लूटूथ हा ना रे ब्लूटूथ आणले आपण. पानी नेला दे मेरे को. मेरे को पानी डाला ना. मैंने क्या डाल रहा भाई डायरेक्ट नहीं मार रहा. तुमने तुम डाला ना. मैंने क्या कर रहा है दे टॉप दे दिखा जरा उसको साइड दे. ये कुछ इधर कोई रहा ना. इधर है इधर ऐसा अचानक से उठा ना. डोके का गेम उसके. लेट्स गो गाइस. इथं तुम्हाला आता आम्ही आपलं हे दाखवतोय जेवणाचा विषय. हे बघा गाइस जेवण प्रॉपर लेवलला. ये तो होल पण दाखव. कटला होल. कसला होल भाई. ए टोप नाही येतं ठेव. येतं पुढे ठेव टोप. ए तुला जायला ना मला हात रे काय कर एक कांदा नाही घे. बटाटे घे. आपलं बटाटे बोलतोय टोमॅटो घे. हे मास्टर शेफ बघा अजित द मोर्या. ए योगाचं घे ना मोबाईल. नको त्याच्यात बंद पडेल. आपला हा बादशे रे. हे एक आपला नाही ना. काय 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 ते सांग. अरे ह्याचा हाताने आहे ना असं केलं. अरे माझं काहीतरी हो जाएगा. नाही असते असती बायको येणार थोड्या दिवसात ती करेल. बायको नाही करत काय नवऱ्याला करायला लागेल. मला हे गाणं नाही एवढं फील होत रे काहीच.
तुझ्या आत फिलिंग तरी आहे का? ते पण आहे रे, फिलिंग तरी आहे का तुझ्या आत? ते पण आहे रे. तुला आहे का पहिले ते सांग. हा फील रे. काय डबल मिनिंग काढतो रे हा, डबल मिनिंग काढतो direct. लकड़ी जब तक जल नहीं रहा ना तब तक इधर रखते रहना. मस्त मजा आहे. ए, इसका ढक्कन गिर गया रे. झाकणं कुठे टाकली तुम्ही? अजित बोल ना. एका साईडला कांदा साफ करून घ्यायला करायला घे. कुठे कांदे? हे मला पण दे ना हे अजित काहीतरी काम. ए ट्रेन आली, ट्रेनचा गाड. मालगाडी आहे रे. तू लास्ट में ना मोटरमैन रहेगा, मोटरमैन. उसको उड़ाता है. 2,000 years later. ये देखो भाई, इसने ऐसे किया, ऐसे किया. रोहित बोला ना तू ऐसे करे. आता रिॲक्शन वाचला होता पण कॅप्चर नाही झाला. ये आपको पेटा के रख बुझ जाएगा. पेटा घाटा ना आपको मिट्टी ला नहीं. के पास लगा दी. ए, राख राख इधर की ले, इधर की वो देख उधर की ले वो वाले. नहीं ये ना ये काम देता है. ले कुछ तो ले चल. अबे नहीं लगेगा, नहीं लगेगा. राख जल जाएगी, मिट्टी नहीं जलेगी. मिट्टी उधर से लाना पड़ेगा, उधर से जा लगा के लाना पड़ेगा. हमारी बात होता था. इसपे गिरा ना, डायरेक्ट इसपे गिरा. थोड़ा थोड़ा गिरा. जरूर जरूर. ए आग लाव्या अजित, हे आग वाढ. आपण फोन स्वीकारत असला आणि हिनं बोलले तरी तिथं राजेल. अंगात आलाय. इथं जेवण बनवते गाईस. आदम काल तूने भी कल किधर दोपहर से कॉल किया है? मेरे को डांट रही. ऐसा बोल रही है इसके बहुत बड़ा. अजित मोर्याच्या घरनं फोन. वारा जोरून घेते काय हे कर. हे बघ, अजित मोर्या. नाही रे काय उपयोग नाही. मदत करायला. इनका कुणाला हेल्प करने को इसमें ज्यादा लोग चाहिए. हो रहा है रे, हो रहा है. ऐसे कुछ खराब नहीं हुआ है, मस्त हो रहा है. बस कर नको 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 कुणाल. पूरा उसमें पानी ना पूरा चावल डूब गया था, ऐसा डाला था पता है. अरे मैं पहले ये किया क्या? हाँ तू कर रहा था ना. वो कर लेते. सॉल्ट डाला क्या? धीरे धीरे मैं पानी नमक डाला. नमक अभी नहीं. धीरे धीरे पानी डाल. चावल पे बस अभी बस. जीरा डालना मजबूत. जीरा पूरा जीरा राइस करने गए. डाल डाल जीरा डाल. ज्यादा भी जीरा मत डाल. पता चला जस्ट बॉईज थिंग गाईज. लवणे नको लागायला. ये नमक अभी नहीं, थोड़ा 5 मिनट रेडी रखा नमक. जेवण बघा 500 लेवलला झालेलं आहे. ये आपला इमेज द बॉय करतोय जेवण. जिरा राईस इथं 500 लेवलला एकदम एक नंबर. आणि गाणं पण लावले. बंद पडला आईची जय. तर विषय असा आहे. आणि इकडे कुणाल मी कांदा कापतोय व्यवस्थित प्रॉपर लेवलला. इथे योगेश द बॉय तो पण रील्स काढतोय व्यवस्थित. आणि हेल्पर द बॉय आमचा हेल्प करतोय अजित द बॉय. लेट्स गो गाईस. इथं अमृत काय आहे? टँग रसना टँग टँग. आता मी एक घोट मारणार आहे. लेट्स गो गाईस. अरे भारी रे, फक्त झटका नाही बसला. ह्याच्यात इलेक्ट्रोलाइट मारलं पाहिजे रे, मजा येईल. मजा येईल.
अरे बेंचो क्या आहे रे? हे काय धुराचा विषय केलाय, धुरांडा केलाय त्याच्या तोंडावर घालव, त्याच्या तोंडावर घालव, त्या तोंडावर घालव धुर. कसं झोपलाय बघ रट्ट्या तिथं, कसं पडलाय बघ तिकडं. लेट्स गो गाईस. कांदा कापून घेतो पटकन. कुठली चड्डी? कॅल्विन क्लेन. वाह क्या लड़का है. आता तर 100% हाच पहिला व्ह्यू. कांदा तर कापून झालेला आहे आणि भात पण शिजवून झालेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट. तिथे राखणदार बसला आपला. ए पिशवी आपल्या हे दे रे कापड. पकड जरा दोन. बघता येतो ना. पकड. अरे व्हिडिओ चालू आहे रे ना. यो बघा हे झालं रे, प्रॉपर हो गया. भात शिज गया. अरे आग हटा ना, आग किसमें लगा? आग जल नहीं जाएगा नीचे का। वो नहीं, वो अपने आप ही जल अरे रहा है. ब्रो तो हटा देना यार. तो हटा ना. तो उचलून ठेव. आग चालू हळू नाही, आग रहने थोडं. आग को थोडा गरम हो. इथं आता भात सुद्धा शिजून झालेला आहे व्यवस्थित. इथे कांदा सुद्धा आम्ही कट केलेला आहे व्यवस्थित प्रॉपर. इथं आमचे मुख्य आचारी हिमेश द बॉय. आणि हे काय झालं काय माहिती. हिमेश आमचा मुख्य आचारी आहे. इथं पेशंट बसलाय आमचा व्यवस्थित. आणि तिकडे कांदा विंडा कट करतोय, टोमॅटो कुणाल प्रॉपर लेवल. आता इथं आम्ही ऑलमोस्ट 2 ते 1 तास झाला असेल आहोत. भारी वाटतंय, पण मजा यायला लागली. आणि माकडं पण खाली, फक्त भीती वाटते वरती नका. मौसम बहुत बारीक कट कर रहे, टेंशन मत ले. पाणी थेंब थेंब पडतंय ना तिथे. माकडं दिसतात तुम्हाला तिथे. ट्रॅक बघा वाशा एकदम कसा आहे, खतरनाक. माझेच होते मग वाटले. अरे मग रोज तू एकच बाटली घेऊन आला. काम कर, पानी किसी का बैग में लेकर आओ. अभी मेरा तो खत्म हो गया, मेरी 3 ही बाटली यूज हुआ. 3 बाटल्या हो गया. तुझे काढ 2 लिटर की बाटली काढती. पनीर बघ कसला मोठा आणला रख्या. आयुष्यात कधी एवढा पनीर बघितला नाही मी. आणि कांदा वेगा, कांदा टोमॅटो. ही चूल आणि मूल आमचा. सॉरी मूल काय. इथं निमट नमक मिरची मसाला स्वाद अनुसार. सॉरी. ए खंबा घेऊन आलाय, खंबा घेऊन आलाय. किसी को बोला आग पेटाते हैं अपन, तब तक ये करते तो आग पेटा. ए मैं पेटाऊ क्या? पेटा पेटा भाई. कैसे पेटाते? वाह, हे तुझ्या वडिलांनाच पाठवतो मी. पनीर फ्राय, पनीर फ्राय, पनीर फ्राय. दिस इज पनीर. ए सुनना है, जिसका हाथ अच्छा नहीं, ये धोना है. दो पनीर ये दो गिरा था वो. हे कालता हे कुठे ढवळा ढवळी. ह्याला घेऊ काय? तो दूसरा वाला की झारीवाला ना. झारी कुठे? पकने दे, पूरा होने दे एक साइड से. ये पनीर देख रहा है कैसा हुआ नहीं. चिपक रहा है. हाँ चिपकने दे. जिधर तेल नहीं उधर चिपकेगा वो. तेल नहीं उधर. गाइस पनीर आम्ही बनवतो आता. ये थोड़ा अंदाज नाही, अंदाज नाही. अरे अरे चांगलं रोहन आला डायरेक्ट. क्या बोलते फाडला रे डायरेक्ट पनीर. ए आयच्या रिटर्न मारतो थांब. कॅमेरा काय त्याला खाल्लं हे करतोय. ए हिमेश आगे आ, इधर आ, इधर आ. एवढा अरे सब. अरे सगळा चिपकला त्याला. भाजी बनायच अरे बाजूला हो. बुर्जी खायला भेटायला वांट्या बाजूला. 2 मिनिटं वांट्या. अरे तू असं वरच्यावर ढकललं ते चिटकलेला घालून जळतोय बघ. असं केस बघ 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 बघ. बघ असं घे. मग तसंच घेते ना भाई मी. असं असं ढकलतो वरच्यावर. अरे तो कलंग कुठे घेतला तू? ये अरे हे रेकॉर्ड व्हायला पाहिजे योग्या. रेकॉर्ड होतं मी ते ब्लॉग मध्ये. पनीर बुर्जी. ह्याला काय झालं, तू तोंड का पाडलेस? मी आग लावतोय ना. ओके. हे दे रे कपडा दे. ए तेव्हा दे ना, तू काय हवा घालतो का इथं? बॉटल टाकू काय आतमध्ये. नको नको त्यात तेल आहे अजून थोडस. अरे आपल्याला बाटल्या न्यायच्याच रिटर्न. हे बाटल्या सांभाळून ठेवायच्या. बाटल्या घ्या, सगळ्या बॅगेत जाऊन दे.
घेऊन बिऊन परत भरायचे त्याला. माझ्या बाटलीची झाकणं द्या मला फक्त, बाकी तुम्ही तुमचं करा काय करत. झाकण सगळ्या बाटलींना. कुठं आहे माझी बाटली बघ हे बघ. एक बाटली झाकण ना. मग बाकीचे कुठे पण माझ्यात असल्या 2 बाटल्या होत्या. बाटली फोडा गोटी सोडा. रुक रुक मैं उधर जाता ना व्हिडिओ निकालने. हा काय वापरा घेतोय का काय? हा वापरा घेतोय हो. आजारी पडले गे. खाली कुठं पाडतोय यार कुणाल. काय करतोय काय करतोय काय करतोय हा काहीतरी करतोय गाईस. काय करतोय काहीतरी गर्लफ्रेंड सोबत चॅटिंग बिटिंग विषय. कचाकच फोटो ब्रो. आयटम भेटू देखते मी आलो इथं. हिला मी कसलं दिसतोय रे ह्याच्यात घपके दिसतोय मी एकदम. आणि मग जेव्हा लागल ना तेव्हा आणून लावूया. आंख में गया ना आंख में गया. असं जेवण खरंच कोण नाही बनवू शकत. भाई जेवण जेवण असतं ज्याला जेवणाला मजा आहे का कुणाला खाणे में. लय मजा आहे. मजा असते कसं पण बनतो. भात टेस्ट करून बघ जरा. रोनके चालू 2च मिनिटं काय टेस्टिंग. गैस का फ्लेम बंद कर. बंद होगा ऑटोमेटिक दे अभी. ये सब निकाला पूरा पनीर का टुकड़ा भी मत रख. भात गाईस खाऊन घ्या. अच्छा तिथं बघून घे. काय वाढले म्हणले काय भुजी केव्हा अरे नाही चिपका देना मैं. एक नंबर डोळ्यात घ्या दूर सगळा. तेल चिपकला दुखता था. अरे नहीं उसने क्या ऊपर के ऊपर ये कर रहा था उसको. अरे ढवळा ढवळी ऊपर ऊपर चल रहा था उसका. हे उडत नाही काय खडा मसाला. कसले बघताय जिरा डाल जिरा डाल. मिर्चा डालने का कांदा डालने का. मैं सब बना दिया. काय हे तो बिरयानी काय हे? कर्नाटक काय कलरिंग का? हे फ्लेवर धरे भावा व्हिडिओ काढ. हम अभी डाल रहे हैं फ्लेवर. रुक जा पुन्हा अभी नहीं. आग लगने दे पूरा पकने दे. आखी बाटली काय थोडं ए, थोडा थोडा एक एक पुन्हा लिख के रखा. अरे त्याचा होल हाय का बघ पहिला त्याला. नाही वाटतं, नाही लिख के रखा है. गाइस इसको होल करना पड़ेगा. कुणाल कुणाल, ड्रिल मारना. जिंजर का है. अरे लवडे हे तर हे काढ. इकडे बंद कर बंद कर. ओके गाइस हमें पता नहीं था वो उसके अंदर छुपा था प्लेट के अंदर. रुक पहले हिला. हिला करतर न ले ए करतर न दे. जल्दी दे. ये ले. ये होल पाट रहा है होलच पडन रे. और ये बकचोदी. अरे इथं चाकू आहे बे. ए रेड हँड पकडला याला कुणाल व्हिडिओ मध्ये. अरे मग माझ्याकडे पण येते ही व्हिडिओ. ए रोहित ब्रो काय बात झालं रोहित लई टाकतोय. असं बात झाली. तांबरे व्हिडिओ नंतर काढ इकडे येऊन काढ. काय टाकलंस फ्लेवर फ्लेवर टाकले. गाइस ये फ्लेवर है. भाग देखना ये हमने डाला है अभी. आता इथं मजा बघ. आता यांची मजा बघ. इथून टॉप अँगल घेतो बघ. ह्या पोरानं आता हे पनीर अख्खं घालवलं असतं. हे अरे लय दुरांडा येतो इथं. ये क्या कर रहा है मत रे बाबा. अबे फूक मार वो जल जाएगा. अबे मैं वही कर. गाईस तो बघा ते पळून गेलं तिकडे. डोळ्यात घेतला दूर. लय बेकार दूर. ए ए ए. ये दूर बंद झाला. तू मेरी बात अंदर डाल. पतली रेडी. अरे मत डाल. पतली रेडी कर. एक डाल दे. पतली रेडी वो तोड़ के ला क्या. तोड़ के ला. तोड़ आऊंगा 2 टुकड़ा कर रहा हूं वैसा. 2 टुकड़ा कर. वो कर लाल कर उसको. फुल लाल बोला. देख पहिले काय. ए दही 1 से 2 मिनट कुक करने वाला है. ए दही कोणाच्या बॅगेत आहे? कोणाच्या बॅगेत आहे? ए बाहेर से बाहेर. नहीं दही अभी नहीं डालना. टमाटर डालना है. दही में ना मसाला मिक्स करना है. एक टोपी डाल. टोपी कम नहीं ना भाई अपने पास. पत्रावळी मेले पत्रावळी में. नहीं पता. अभी गड़न. अरे ग्लास मध्ये घे ना इंश्योर. नहीं तू ऐसे दही डाल को मसाला डाल के मिक्स कर सकते हैं. सुन अभी ना टमाटर डालना. कटेट से ये डालना है. सब ये डालना. टमाटर डालना फिर नमक. ये रेडी रख. नमक रेडी रख. थोड़ा आग लगा. वो देखना भाई वो क्या सो रहा है यार. वो देखना आग बुझ गई यार. क्या यार गैस छोड़ो गैस. धीमे आज पे बहुत बल पक रहा है. वैसे ही करना. तो तुरंत रेडी. तेरा काम यही है भाई. देख फ्लेम देख अभी कैसे बढ़ेगी. बूम करके. बूम करके. चलो रिकॉर्ड कर रहे. ए कर ना परत कर ना. दहीला गरम करशील. ऐसे 2 मिनट कुक. दही बाहर डाल. आणि वेगळाच दही निघेल बाहेर मग. दही को मसाला चल चल चल. होने थोड़ा लाल कलर.
काय एन्झायटी होते माहिती का असं उभं राहिलं की इसको डाल रहा है ना ये नीचे पकड़े तिथे लोक आलेले नहीं पानी के साथ डाल अरे नहीं ग्रेवी के लिए पानी लगता है टमाटो का अरे पानी का लगने का ग्रेवी में पानी डाल काय विषय नाही हा शांत गप 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 खाऊ दे. आराम बघा काय चालायला दम लागेल इमर्जन्सी कॉन्टॅक्ट पाहिजे कुठला तरी हा बंद पडेल आता हॅलो हॅलो पाहिलं नाही निघत रे इथनं अँगलच नाही मला हे गॅस वाढव गॅस वाढव चालू करू गाईस हा मटर राहिलाय सगळं झालं पण मटर राहिलाय नाही गाईस फ्रोझन मटर आहे. मटर पनीर में मटर मिक्सिंग का आता टाकतोय आम्ही काही काय विषय नाही अरे हे बघ ना हे गळलेले मटर येते बघ ना अरे बघ. आईला फुल एक्सपिरियन्स आहे. टाक 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 डायरेक्ट मिक्सिंग मारा लागले वय देखते अभी क्या काय बनवलं बादशाह. लक्षात नव्हतं. हे गाणं बघा हेजमन बघा सगळं पनीर टाकला ना टाक ब्रो गाईस तुम्हाला पनीर देतो आता ना सर्वांनी गाईस आम्ही जेन्युइनली सगळा कचरा वापस साफ करतोय म्हणजे आम्ही खराब नाही करत आहे काय आम्ही काय फेक नाहीये आता आम्ही सगळा कचरा साफ करणार मग आमचे खाणार जोश 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 बस काय मेरे बैग में रखो लेट्स गो गाइस काम 25 ब्रो ये रत्ना का पिशवी भर अंदर ये रत्ना साइड ला टाका कारण की त्यानंतर टाकायला इसको ये करना ना अपने को है ऐसा काय नहीं इसको इसमें नहीं थैली में डालने के बाद फिर कचरा सब एक साथ डालने का कॉमेडी गाईज इथे कॉमेडी सीन झाले एवढी ग्लास घेऊन आले खंडीवर पण पाणीच नाही बघ हे इलेक्ट्रॉनिक आणि इकडे हे पाणी एवढंच एवढंच पाणी आता तर गाईज आता आम्ही जेवणाला बसतो आहोत हे बघा पंगतीचा विषय अरे कैसा डाला तू नाही ऐसा डाला अरे पूर्ण पाठी तू अजून बुटे नाही काढलीस अरे बुट काढ आता काय करतोय सरक ना तिकडे जा रे बाबा तुझे एशियनचे बुट कोण चोरी करून जाते असा ए बसा बस हे पत्रावळी उडके जाय घ्या उडके जाय अजित जा अजित वाढायला लागेल चल बसा रोहित बसा Let's go, guys. तिथून ब्लॉग बनव मेलेरा पत्रावली ये वाली बस तिथेच बस काय ना अरे पत्रावळी घेऊन आलो. तिथेच बस अरे हा असं आहे स्लोप मध्ये रस्सा येईल डायरेक्ट रसाईल गरकंडी मारत 2 प्लेट वाचले रे Guys, पाऊस आलेला आहे इथं अशा पद्धतीने Your first and second baris is coming. खरंच पाऊस आला Thunderstorm. थंडरस्ट्रॉम Now it's हे thunderstorm. खरोखर थंडरस्ट्रॉम आलाय गाव दे बघ Now it's time for. आता सगळ्यांची Now go back. नाही मजा आहे का उलट एक्सपिरियन्स वंटे आणि माझं ट्युनिंग पाचशे वंटे आणि माझं ट्युनिंग पाचशे काय पण बोल Now it's time for नाग बाबा जय भोलेनाथ जय भोलेनाथ गाईज आता आम्ही जेवायला बसतोय हे बघा विषय काम 25 देख तू अजित के साइड में बैठ मैं इधर वाढतंय. बैठता चलेगा आणि समोरच टोप सारखं असं अजित पण जेवतोय गाईज तो पहिला कसा वास. आहे? तो कसा आहे? टॉपचा विषय भाताचा 1 नंबर जर कोणी बघत असेल हा ब्लॉग ज्यांना यायचं असेल कॉन्टॅक्ट कुणाल गाईड बेस्ट आहे आणि Six हा बघा pack पण body आचारी पण आहे. आचारी हिमेश पण आहे भारी हिमेश आचारी. माहित नाही की तू कसा काय पण चांगला विषय. आता पनीर पनीर खायचं पनीर. बंद कर बोलू कुणाल पनीर मजा यायला लागली ला उबळता हुआ पनीर उबळता हुआ पनीर ते भाताचं दे चमचा भाताचा चमचा कुठे रे किती रे भात का चमचा ते हलतला रे तो होल असतो त्याला बघ आगे भेजेंगे आया ट्रेन जाऊ दे एखादी मग जाऊ भिजायला म्हणजे कसं बस कर मेरे भाई बस कर इंटरव्ह्यू ग्रेवी तो ले पागल बस 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 धन्यवाद मेरे घर पे भी पनीर बनाता रे
अरे गरम है रे यार हाँ गरम चलता है चोलतोय भाई काय चोळतोय बंगाली बाबू साहित्य आलता का घरी बंगाली बाबूचा आत्माचा प्रवेश. अरे बस अयो ए अरे योग्य खा बिंदास हो खा खाशील तर होशील. वाचिन तर होती ए हिमेश यार तू लय उधर ये इधर आ. त्याचा राग बघ कशी खाली लागत चालली. राहू दे ना, काय नव्हतं एवढा राख उलट चांगली काय असते. रोहित तेल टाइम नहीं आ रहा पनीर मेरा ये हो गया. ओ केवढा गरम आहे अरे ए नको मला कांदा नको कांदा बरेल खा येड्या एकदम बादशाह होऊन जाईल. क्या भाई चुल्यावरती पडेल क्या बोलतो रे मी पुन्हा बोलतो असं ब्लॉग चालू आहे. ह्याच्यामध्ये काय शिवाय मी बोलणार नाही. बारिश कसली आज बारिश कसली भारी येते. एक नंबर पनीर आहे ना बहुत है ब्रो भाई 1 किलो पनीर लाया तरी बात झाला पर महीने तूने निकाल लिया क्या ऐसे बोल ना मुझे ना तेरा मेरा है नहीं नहीं मैंने मेरी टाइट हुई भाई इसमें 2 जन किसी भूख लगा है भाई मेहनत की मतलब 2 घंटे से बड़े आए. बड़े सुख में बड़ी बड़ी आणि अजून अर्धा भात बाकी आहे अजून तसं टेन्शन नका Tension लगेच डालेंगे मेरा गैस अभी टाइट है फ्लेम कमी कर ए रुक पप्पा का फोन आहे. पप्पा जान क्या गाईज एवढं टेस्टी लागतं ना जेवण. एवढं 1.5-2 काही ती 4 तासाचं ट्रेक एक नंबर. सर्वजण जेवायला बसलेत आम्ही. कोणी बोलणार रे हॅलो हॅलो एक मिनिट जेवतोय बोल ना. अरे जेवतोय हाँ मेरे को क्या पता है जेवतोय मी. कोण सायलेंट आहे मग सायलेंट पे 10 वर आउट. पाऊस पण टायमिंग लागला एक नंबर खरं सांगतोय. हाँ बारिश हो रहा है बारिश हो रहा है घर पे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो का. माझी हालत इग्नोर करा पण वी आर लिव्हिंग राईट नाव. जेवण वगैरे झालं. वी आर लिव्हिंग. तर आता आम्ही चाललोय नाथबाबाच्या ट्रेकसाठी जे इथून आहे ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर. आमच्या मेंबरची एका तब्येत खराब झाली तो आम्हाला फटाफट निघायचं. चला बघू फोटोज वगैरे काढले तर काढू नाही तर निघू डायरेक्ट. काय विषय नाही. ए आजी लेट्स गो. ती बॉटल घे ना हे बघा गाईज कसला विषय केपी फॉलचा. इथं पावसाळ्यात तर कसला बेकार होत असेल. आम्ही चाललो इकडे आणि हा बघा व्ह्यू. कंटिन्यू काम चालू आहे. फटाफट सबका रिकामे होके चलो डायरेक्ट भोग दे. गाईज हे बघा हे किती किती उंच आहे भावाला. मला लय भीती वाटते. किती उंच आहे. पाठी बघा कसं भारी दिसतंय. काय विषय बघा. सॉरी शिव्या खूप देतोय मी आज आणखी विषय वेगळा आहे. आणि हा जो आहे ना हे पण हे ओपन आहे. हे तिथेच फक्त पत्र आहे. हे बाकीच ओपन आहे. तर इथून तिथे जाण्याला मला एवढी भीती वाटते ना.